एकनाथ शिंदेना ईमेल करत धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना बुलढाण्यामधून अटक करण्यात आली आहे। हे दोन्ही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी आहेत। मंगेश वायाळच्या ईमेलवरून अभय शिंगणे यानं मेल केलेला होता। मंगेश वायाळला फसवण्याचा अभय शिंगणेचा प्रयत्न होता। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की काल गोरेगाव पोलीस स्टेशन आणि एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये हा धमकीचा ईमेल आलेला होता आणि या धमकीच्या ईमेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली होती। हा धमकी अत्यंत गंभीर होती आणि त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झालेल्या होत्या। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं वेगवेगळी काम करत होते आणि ज्यावेळी हा ईमेल ट्रेस करण्यात आला त्यावेळेला तो बुलढाण्यातल्या देऊळगाव जे काही गाव आहे तिथे ट्रेस झाला। तिथून मग क्राईम ब्रांचचं पथक जे आहे ते बुलढाणा पोलिसांच्या मदतीनं तिथे पोहोचलं आणि हा ईमेल करणारे जे दोन लोक आहेत मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांनाही गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। त्यामुळे मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांमध्ये फारसं पटत नाही। ते दोघे एकमेकांच्या परिचित आहेत, मात्र एकमेकांचा काटा काढण्याचा त्यांच्यामध्ये राग होता आणि त्यामुळेच मंगेश वायाळचा ईमेलचा वापर अभय शिंगणेने केल्याचं समोर आलेलं आहे। हा धमकीचा ईमेल करताना पहिल्यांदा गोड बोलून फक्त खोडसाळपणा करण्यासाठी आपण हा ईमेल करत आहोत अशा पद्धतीचा जो काही शब्द आहे तो मंगेश वायाळने दिलेला होता आणि त्यानंतर हा जो ईमेल आहे तो पाठवण्यात आलेला होता। मात्र ईमेल अत्यंत गंभीर होता। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून दिल्याची धमकी या दोघांनी दिलेली होती। मात्र नेमका काय गुन्हा आपण करत आहोत याची कल्पना दोघांनाही होती आणि त्यामुळेच गुन्हे शाखेनं दोघांनाही अटक केलेली आहे। बुलढाणा पोलिसांच्या मदतीनं हे ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि दोघांनाही अटक करून आता मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे। आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। दोघांचंही कुठलेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड जे आहे ते आतापर्यंत समोर आलेलं नाहीये, मात्र दुसरा कुठला उद्देश सुद्धा असल्याचं समोर आलेलं नाहीये। मात्र दोघांमध्ये जे काही वाद होते किंवा जे काही भांडणं होती त्याचा एकमेकांच्या वरती राग होता आणि त्यामुळेच मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांनीही मिळून हा ईमेल केल्याचं समोर आलेलं आहे। मात्र दोघांमधला जे ईमेलचा वापर करत असताना मंगेश वायाळचा ईमेलचा वापर करत असताना अभय शिंगणेनं गोड बोलून मस्ती करत असल्याचं सांगत हा ईमेल केलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांनाही अटक करून कारवाई जी आहे ती केलेली आहे। आज दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाईल, त्यामुळे कोर्टात नेमकं पोलीस काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दोघंही बुलढाण्यामध्ये रहिवासी आहेत, एकाच गावचे रहिवासी आहेत आणि या दोघांनाही आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।